धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून नाले, तळे आणि धरणे ओसंडून वाहत असल्यामुळे शेतीतील पिके, जनावरांचा चारा आणि अनेक घरांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे। या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष कृष्णा देवानंद रोजकरी यांनी मुख्यमंत्री आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन तातडीने तुळजापूर तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। तुळजापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडलाय। हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। त्यामुळे शासनाने कोणतीही दिरंगाई न करता शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तातडीने पंचनामे करावेत आणि ओला दुष्काळ जाहीर करून भरघोस नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली। तालुक्यातील जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ओला दुष्काळ झाला म्हणून जाहीर करावं, शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण कराव्यात, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना अनुदान द्यावं। याकरता आज समाजवादी पार्टीच्या या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णाभैया रोजकरी, जिल्हाध्यक्ष लिंगया स्वामी, आम्ही सर्वांनी मिळून आज तुळजापूर तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन त्यांनी सरकारपर्यंत पोहोचलं करावं असं त्यांना मी सर्वांनी विनंती करत आहे। या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेल्या संकटेवरती मात करण्यासाठी जे आहे देवानंद रोजकरी यांच्या माध्यमातून जे आहे समाजवादी पार्टी जी आहे रस्त्यावरती येताना आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन देवानंद रोजकरी यांच्या माध्यमातून जे विविध मागण्याचं निवेदन जे आहे देण्यात आलेलं आहे। भाऊ, काय एकंदरीत आज तुम्ही मागणी केलं? आज आम्ही तुळजापूर तहसीलदार यांच्याकडे समाजवादी पार्टीतर्फे शेतकऱ्यावर जे संकट कोसळलेलं आहे यासाठी आम्ही शेतकऱ्याच्यासाठी मागण्या आज आम्ही केलेल्या आहेत। शेतकऱ्याच्या पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे, सोयाबीन गेलेलं आहे, उडीद गेलेलं आहे, सर्व तुरी गेलेलं आहे, सर्व शेतकऱ्याचं धान्य पूर्ण शेतकऱ्याला आज या ठिकाणी उद्याच्याला रब्बी हंगामामध्ये काय पेरावं हे त्याला भरात पडलेले आहे। सरकारने या शेतकऱ्यांना सर्वांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावं, शेतकऱ्याचं वीज बिल माफ करावं, शेतकऱ्यावर जे संकट आज आलेलं आहे हे संकट सरकारने दूर करावं अशी सर्व शेतकऱ्याची आज मागणी आहे। ह्या आमच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात अशी आमची समाजवादी पार्टीची मागणी आहे। जर या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही समाजवादी पार्टी रस्त्यावर याला उतरणार। आम्ही एकंदरीत सरकार जे आहे नेमकं आश्वासन दिलं जातं, परंतु समाजवादीच्या माध्यमातून ज्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जी संकट आहे कसं बघताय, सरकारला काय अल्टिमेट आहे? सरकारने याकडे लक्ष दिलंच पाहिजे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरणार। आम्ही आता सांगितलं आम्ही रस्त्यावर उतरणारच। आज तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानीची यात्रा चालू असल्यामुळं या ठिकाणी आम्हाला रस्ता रोको करता येत नाही किंवा मोठं आंदोलन करता येत नाही, कारण भाविक परराज्यातून या ठिकाणी येतात, राज्यातून या ठिकाणी यांची या ठिकाणी गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही रस्ता रोको केलेला नाही। जर ह्या सरकारने आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही रस्ता रोको करू, धरणे आंदोलन करू, मोर्चे काढू, परंतु शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ हे आमचं समाजवादी पार्टीचं कार्यक्रम आहे। अद्याप जे आहे जिल्ह्यावरची जी सावट आहे, दुष्काळाचं जे सावट आहे, अद्याप सरकारनं अजूनपर्यंत या ठिकाणी मदत मिळाली नाही। अनेक राजकीय नेते या ठिकाणी फिरत आहेत, राजकीय नेते फिरत आहेत, परंतु आम्हाला शेतकऱ्याला कर्जमाफी सरकारने दिलीच पाहिजे, शेतकऱ्याला अनुदान दिलंच पाहिजे, पीक नुकसान देणे दिलीच पाहिजे, शेतकऱ्याच्या जे विमा कंपनी विमा त्यांनी आम्हाला दिला पाहिजे। शेतकऱ्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या अशी आमची विनंती आहे। एकंदरीत जे आहे धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा जे आहे समाजवादी पार्टीच्या माध्यमातून जे आहे रस्त्यावर उतरू असा इशारा जे आहे सरकारला देवानंद रोजकरी यांच्या माध्यमातून देताना पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।